नमस्कार मित्रांनो, प्रशांत आयरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे जलमार्ग विकास प्रोजेक्ट. जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी आपण आज जाणून घेऊया. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण सध्या जर बघितलं या ठिकाणी गंगा शुद्धीकरण असू द्या किंवा अजून नद्यांचं शुद्धीकरण असू द्या, मग त्याच्यामध्ये रिव्हर पोल्युशन वगैरे असे जे सध्या जे चर्चेतले विषय आहेत, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जलमार्ग विकास प्रोजेक्ट हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आपण जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी आज जाणून घेऊया. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण सुरू करूया जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी. आता जलमार्ग का विकास, ओके. आता जलमार्ग विकासाबद्दल आपण सर्व जाणून घेऊया. आता जलमार्ग विकास प्रकल्प याच्याविषयी जर बघितलं तर स्थापना सन 2014-15च्या अर्थसंकल्पामध्ये जलमार्ग विकास प्रोजेक्टची घोषणा करण्यात आलेली आहे. कधी केलेली? 2014-15चा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता त्याच्यामध्ये जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी घोषणा करण्यात आलेली आहे, बरोबर. आता ह्या ठिकाणी जर सांगायचं झालं, आता बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. आता पूर्वीपासून नदींचा जो वापर होता ना, तो जलपरिवहनासाठी केला जात होता, बरोबर. आजसुद्धा केला जातो, परंतु रस्ते मार्ग व रेल्वे मार्गापेक्षा प्रदूषण कमी करण्यासाठी हा मार्ग उपयोगी असतो, बरोबर. पण आता जो ह्या ठिकाणी जर सांगायचं झाला, नदीचा वापर जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये होत होता, बरोबर, पण आज रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गामुळे या ठिकाणी थोड्याफार कमी प्रमाणामध्ये ह्या मार्गाचा वापर केला जातो, ओके. आता पूर्वी गंगा नदीचा जो जलमार्ग आहे, आलं लक्षात, खूपच व्यस्त होता. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की रस्त्यांचा विकास होत गेला, रेल्वे मार्गाचा विकास होत गेला आणि गंगा नदी जलमार्ग धीम्या गतीने विकास होऊ लागला, बरोबर. म्हणून ह्या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जलमार्ग विकास प्रकल्पाअंतर्गत जर बघितलं तर गंगा नदीवर राष्ट्रीय जलमार्ग 1चा भाग म्हणून, ओके, ह्या मार्गाकडे लक्ष दिले जाणार आहे, बरोबर. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, बरोबर. तसेच आपल्याला सांगायचं म्हणजे इतिहासामध्ये जर थोडं घुसलो तर 1986मध्ये या मार्गाच्या निर्मितीस सुरुवात झाली होती. पाहिजे ती डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु 2014च्या आणि 15च्या अर्थसंकल्पामध्ये जर बघितलं, जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी या ठिकाणी घोषणा करण्यात आली, बरोबर. आणि 4 जानेवारी 2018 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने गंगा नदीवर हल्दिया ते वाराणसी दरम्यान 1380 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय जलमार्ग 1 म्हणजे नॅशनल वॉटरवे जो आहे स्थापन करण्यात आलेला आहे, बरोबर. मग नॅशनल वॉटरवे हा जो स्थापन करण्यात आलेला आहे, तर कधी करण्यात आलेला आहे, तारीख कोणती महत्त्वाची आहे, तर ह्या ठिकाणी जर सांगायचं झालं तर 4 जानेवारी 2018 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने गंगा नदीवर हल्दिया ते वाराणसी दरम्यान 1380 किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय जलमार्ग 1 नॅशनल वॉटरवे स्थापन करण्यात मान्यता दिली. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, बरोबर. अजून त्याच्यामध्ये ठळक बाबी जर सांगायच्या झाल्या, मग एकूण अंदाजित निधी किती आहे, तर 5369.18 कोटी रुपये, 2512 कोटी रुपये जागतिक बँकेने मदत केलेली आहे. किती? 2512 कोटी जी आहे ती कोणी मदत केलेली आहे? जागतिक बँकेने. आणि 2556 कोटी हे केंद्र सरकार आणि 300 कोटी रुपये सार्वजनिक खाजगी भागीदार तत्वावर उभारण्यात येणार आहेत. मग आता टोटल ह्या ठिकाणी किती? 5369.18 कोटी रुपये याला लागणार आहेत, ओके. आता पुढे जर सांगायचं झालं तर प्रत्यक्ष रोजगार जो आहे, आता प्रत्यक्ष रोजगार 46,000, तर जहाज बांधणी उद्योगात 84,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. म्हणजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, बरोबर. प्रकल्प पूर्ण होण्याचे निर्धारित लक्ष्य हे किती ठेवण्यात आलेले आहे? 2023. आणि त्याच्यानंतर जर सांगायचं झालं व्यवस्थापन जे आहे, व्यवस्थापन
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण. ओके, म्हणजे हे जे व्यवस्थापन आहे, आता व्यवस्थापन कोणाकडे? इनलँड वॉटरवे अथॉरिटी ऑफ इंडिया याच्याकडे ते व्यवस्थापन आहे. हे सुद्धा लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता प्रकल्पाअंतर्गत जर सांगायचं झालं तर आता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणारे घटक कोणकोणते आहेत हे सुद्धा एकदम IMP आहे, बरोबर. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून याच्याकडे सुद्धा लक्ष आपण दिलं पाहिजे. आता वाराणसी, साहिबगंज, हल्दिया, कालूघाट, गाजीपूर या ठिकाणी मल्टी मॉडल टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. नंतर पराक्का येथे दिशादर्शक लॉक, नेव्हिगेशन लॉक, आलं लक्षात. आता पराक्का येथे काय? नेव्हिगेशन लॉक. ओके, उभारणे. मग दिशादर्शक लॉक नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विविध पातळ्यांसाठी जहाजांना कार्यबलन करण्यासाठी सुविधा या लॉकद्वारे प्रदान केली जाते, बरोबर. नंतर जहाजामध्ये जर बघितलं तर जहाजामध्ये प्रवासी, माल आणि वाहन यांच्या एकत्र वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 5 रोल ऑफ टर्मिनलची निर्मिती, बरोबर. आता ह्या ठिकाणी जर सांगायचं झालं, आता जहाजामध्ये प्रवासी, माल आणि वाहन यांच्या एकत्र वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 5 रोल ऑफ टर्मिनलची निर्मिती. नंतर आंतररचना टर्मिनलची निर्मिती, जहाज दुरुस्ती व देखरेख परिसराची निर्मिती, नदीची माहिती प्रणाली, आता रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम, ओके, जहाज रहदारी व्यवस्थापन प्रणाली, शिप ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम निर्माण करणे. हलं, हे सगळे काय आहेत? या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणारे हे सगळे घटक आहेत, बरोबर. आता प्रकल्पाअंतर्गत येणारी राज्य कोणकोणती आहेत हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रकल्पाअंतर्गत येणारे जिल्हेसुद्धा महत्त्वाचे आहेत. मग आता ह्या प्रकल्पाअंतर्गत कोण येणार आहे? 1 उत्तर प्रदेश, 2 बिहार, 3 झारखंड आणि 4 पश्चिम बंगाल. म्हणजे असे 4 जे राज्य आहेत हलं या प्रकल्पाअंतर्गत येणार आहे. कदाचित प्रश्न जर विचारला गेला तर हा प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जातो, जलमार्ग विकास प्रोजेक्ट जो आहे मग त्याच्या अंतर्गत येणारे राज्य कोणते आहेत. मग ते अंतर्गत येणारे राज्य कोणते आहेत? उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. आणि प्रकल्पाअंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये वाराणसी आहे, गाजीपूर आहे, बलिया, बक्सर, शापला, वैशाली, पटना, बेगूसराई, खांगरिया, मुंगेर, भागलपूर, साहिबगंज आणि मुर्शिदाबाद. हलं, हे त्या प्रकल्पाअंतर्गत येणारे काय आहेत? जिल्हे आहेत. म्हणजे जवळपास 4 राज्य आणि त्यांच्या अंतर्गत जिल्हे. ओके, आता हे जे आहे जलविकास प्रोजेक्ट जो आहे हलं, आता जलमार्ग विकास प्रोजेक्ट ओके ची पर्यावरणाचे वैशिष्ट्य काय आहेत अतिशय सांगायचं जर झालं तर राष्ट्रीय जलमार्ग 1 मुळे, आता राष्ट्रीय जलमार्ग 1 आता जवळपास जर बघितलं आपल्याला हे जे राष्ट्रीय जलमार्ग आहेत ओके, जवळपास जे 6 राष्ट्रीय जलमार्ग आहेत, या 6 राष्ट्रीय जलमार्गांविषयी आपल्याला पुढे माहिती मी देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ओके, याच्याद्वारे तुम्हाला नक्कीच ती माहिती मिळणार आहे. आता राष्ट्रीय जलमार्ग 1 मुळे 1,50,000 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाणार आहे. आता जर याच्यामध्ये जर विचार केला की ह्या पॉईंटमध्ये जर सांगायचं झालं तर सरळ काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय जलमार्ग 1 मुळे 1,50,000 टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन काय होणार आहे? रोखले जाणार आहे. आता जर तुम्ही रस्ते मार्गाचा जर विचार केला किंवा रेल्वे मार्गाचा जर विचार केला तर त्याद्वारे सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन केले जाते. आता सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन करण्यामागचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी जर बघितलं रस्ता मार्ग जो आहे ना, तर रस्ता मार्गामध्ये जे इंधन लागतं, रेल्वे मार्गामध्ये जे इंधन लागतं त्याच्या खूप कमी इंधन या ठिकाणी कुठे लागतं की जलमार्गामध्ये इंधन लागतं. आता इंधन जर जलमार्गाच्या माध्यमातून जर आपण एखादा साधारणतः 1 टन जर माल आपण वाहतूक करत असलो तर 1 टन वाहतूक माल करत असताना जवळपास रस्ते मार्गाला जर 2.28 लिटर जर डिझेल लागत असेल तर रेल्वे मार्गाला 1.41 लागतं आहे लक्षात, आणि ते जलमार्गाला
1.91 लागतं आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जलमार्गाला इंधन हे रस्ते मार्गापेक्षा कमी लागतं. मग साहजिकच त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन जे आहे आलं ते रोखले जाणार, हे तेवढं सत्य आहे. आता सर्व जहाजांमध्ये LPGची हे स्वच्छ इंधन वापरले जाणार आहे. आता प्रमुख काय आहे, जे LPGचं जे स्वच्छ इंधन आहे आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी हे LPGचं स्वच्छ इंधन या ठिकाणी वापरलं जाणार आहे, हे महत्त्वाचं आहे. आता सर्व जहाजांमधून कोणताही टाकाऊ पदार्थ नदीच्या पाण्यात टाकला जाणार नाही आहे. म्हणजे जहाजांमधून कोणताही टाकाऊ पदार्थ नदीच्या पाण्यात टाकला जाणार नाही. त्याच्यानंतर जलीय अधिवास क्षेत्रांमध्ये जहाजाचा वेग जो आहे तो 5 किलोमीटर इतका ठेवला जाणार आहे असून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. म्हणजे आता जर सर्वसाधारण जर सांगायचं झालं, जहाजाचा वेग जर जास्त असेल तर जिथे ह्या ठिकाणी जलीय हॅबिटॅट आहे आलं लक्षात, म्हणजे जलीय प्राण्यांचं जे हॅबिटॅट आहे, निवास क्षेत्र आहे आलं, जो अधिवास आहे, अशा क्षेत्रांमध्ये या ठिकाणी जहाजाचा वेग कमी ठेवण्यात येणार आहे. म्हणजे साधारण किती 5 किलोमीटर इतका. आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे त्या साऊंड वेव्हमुळे त्या प्राण्यांना हानी पोचू नये म्हणून त्या ठिकाणी तिथे ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी केलं जाणार आहे आलं लक्षात. याची खूप काळजी घेतली जाणार आहे आलं लक्षात. आता जर सांगायचं झालं डॉल्फिन जो आहे, आता डॉल्फिनबद्दल जर सांगितलं, आपला जलचर राष्ट्रीय प्राणी आहे. मग डॉल्फिन कुठं आढळतो? गंगा नदीमध्ये आढळतो, गंगेतला डॉल्फिन आलं लक्षात. मग त्या ध्वनी प्रदूषण असेल किंवा या ठिकाणी जर बघितलं गंगा रिव्हर पोल्युशन असेल, त्याच्यामुळे डॉल्फिनची संख्या दिवसेंदिवस काय होत चाललेली आहे? कमी होत चाललेली आहे. मग अशा प्राण्याला जर आपल्याला जर वाचवायचं असेल आलं लक्षात, आणि जो ह्या ठिकाणी जर बघितलं एंडेंजर अनिमल आहे, म्हणजे अतिशय कमी होत चाललेला आहे आलं लक्षात, नामशेष होत चाललेला आहे, दुर्मिळ होत चाललेला आहे, आणि त्या प्राण्याचं आपल्याला संगोपन करणं हे आपलं काम आहे. जर ह्या ठिकाणी जर आपण चांगल्या पद्धतीने त्या प्राण्याचं संगोपन जर नाही केलं तर ह्या पृथ्वी तलावावरून डॉल्फिनसारखा एक सुंदर आलं लक्षात हा मासा जो आहे तर त्या ठिकाणी नामशेष होऊ शकतो. मग असे जे महत्त्वाचे जलचर प्राणी आहेत आलं लक्षात, मग त्यांचा जो अधिवास आहे त्या अधिवासामध्ये ह्या काळजी जरूर घेतली जाणार आहे. आता संरक्षित अधिवास क्षेत्रांमध्ये गाळ उपसण्याचे काम प्रतिबंधित करण्यात येणार आहे. आता जर बघितलं संरक्षित जे अधिवास क्षेत्र आहे त्याच्यामध्ये नदीमधला जो गाळ उपसला जातो आहे आलं लक्षात, मग त्याच्या कामावर प्रतिबंधित करण्यात येणार आहे. म्हणजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली नदीमधील गाळ उपसणं हे वाईट नाही आहे आलं लक्षात. आता नदीमधील जर गाळ उपसला तर नदीचं आता सांगायचं असं आहे की जे डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड झाल्यामुळे जर डोंगराळ भागातलं जे सॉईल इरोजन आहे ते प्रचंड प्रमाणामुळे झाल्यामुळे नदी नाल्यांमध्ये गाळ जमत गेला आणि नदी नाले उथळ बनत गेले, आणि नदी नाले उथळ बनल्यामुळे पाणी वाहून नेण्याची आणि पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती कमी झाली, म्हणून पूर समस्या वाढत गेली. म्हणून नदीमधला गाळ जर उपसला तर पाणी साठवण्याची क्षमता आलं लक्षात ती वाढेल आणि नदी नाले उथळ बनणार नाही, आणि त्याच्यामुळे पूर समस्यापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. परंतु तरी देखील हे आदिवासी क्षेत्रांमध्ये गाळ उपसण्यावर प्रतिबंध करण्यात येणार आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, आता या ठिकाणी JMVP जे आहे आलं लक्षात, मग JNVP म्हणजे जलमार्ग विकास प्रोजेक्ट. आता जे म्हणजे जलमार्ग जल, आणि M म्हणजे मार्ग, V म्हणजे विकास, आणि P म्हणजे प्रोजेक्ट. म्हणजे जलमार्ग विकास प्रोजेक्टचे हे वैशिष्ट्य आहे, आणि ते वैशिष्ट्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असू शकतं. आता राष्ट्रीय जलमार्ग जे आहेत, नॅशनल वे जे आहे बाबतच्या पर्यावरणाची समस्या. आता गंगा नदीच्या पात्रामध्ये जर बघितलं, भागलपूर येथील विक्रमशील डॉल्फिन, आता मी मागेच तुम्हाला सांगितलं की डॉल्फिन हा आपला जलचर राष्ट्रीय प्राणी आहे. ओके, मग आता विक्रमशील डॉल्फिन क्षेत्र आणि वाराणसी येथे काशी जे आहे कासव क्षेत्र, असा कासव क्षेत्र हे जलजीवांचे अधिवास आहे. म्हणजे ह्या ठिकाणी भागलपूर येथे विक्रमशील हे डॉल्फिनचं हॅबिटॅट आहे, आणि वाराणसी येथील काशी हे कासवचं हॅबिटॅट आहे आलं लक्षात. या भागांमध्ये डॉल्फिनची संख्या 2500 इतकी असून दिवसेंदिवस ती कमी होत चाललेली आहे. आता 2500 ही संख्या डॉल्फिनची आहे, पण ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली हे या ठिकाणी चांगली गोष्ट नाही आहे, बरोबर. तर याची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतील, आणि ते आपलं कर्तव्य आहे. आता भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील आता भारतीय जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे, वाटल्यास त्याच्यावर आपण एक व्हिडिओ तयार करूया. ओके, आता 1972 मधील अनुसूची शेड्यूल 1 जे आहे आलं लक्षात,
अन्वये ही प्रजाती संरक्षित असून तिला धोक्यात असलेली प्रजाती म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जे काही 1972चा जे वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्याच्याविषयी आपण नक्कीच एक व्हिडिओ तयार करूया. ओके. आता गंगा नदीवर विकास कामामुळे डॉल्फिन आपला अधिवास गमावत आहे. आता विकास कामामुळे डॉल्फिनच काय, तर खूप सारे प्राणी त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता मागे आपण जो या ठिकाणी इंडियाज बर्ड विषयी जे आपण बघितलं, इंडियाज बर्ड 2020 विषयी जे बघितलं, त्याच्यामध्ये हाऊस पॅरोविषयी आपण बघितलं. कारण हाऊस पॅरोचं प्रमाण हे टावरमुळे कमी झालेलं नाही आहे. तर हाऊस पॅरोचं प्रमाण हे कशामुळे कमी झालेलं होतं की सरळ सांगायचं म्हणजे त्यांचं हॅबिटॅट, म्हणजे हे जे विकास कामं आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं उंच बिल्डिंगा तयार झाल्या आणि त्यांचं हॅबिटॅट तिथे नष्ट झालं. म्हणून जे मेट्रो सिटीज आहेत तिथे या हाऊस पॅरो कमी झाल्या. म्हणून या ठिकाणी चिमणी म्हणतो आपण त्याला. तर दिल्लीमध्ये खूप कमी झाले. दिल्लीची ती या ठिकाणी राज्य पक्षी म्हणून सुद्धा त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. बरोबर. तसंच डॉल्फिनचं जर बघितलं विकास कामं जे आहेत गंगामधील त्याच्यामुळे डॉल्फिन आपला अधिवास गमावत आहे आणि त्याच्या भक्ष्यांची उपलब्धता कमी झालेली आहे. आता एक लक्षात घ्या, एक हॅबिटॅट जे कारण आहे, हॅबिटॅट कारण, आणि दुसरं म्हणजे जे भक्ष्य आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं उपलब्धता जरी कमी झाली. आता एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं, आता समजा एखादा दलदलीत प्रदेश आहे आणि आपण दलदलीत प्रदेश हा जर नष्ट केला तर साहजिकच त्याच्यामध्ये असलेले जे कीटक आहेत ते कमी होतील. म्हणजे या ठिकाणी दलदलीत प्रदेश हे स्थलांतरित पक्ष्यांचं जसं हॅबिटॅट आहे. बरोबर. आणि त्या हॅबिटॅट असून आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी ते नष्ट झालं तर हॅबिटॅट तर नष्ट होतंच, पण त्या दलदलामध्ये असलेलं त्यांचं जे अन्न आहे ते सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतं आणि कालांतराने त्यांचं प्रमाण कमी होतं. हे तसंच हे डॉल्फिनचं जे आहे अधिवास गमावत आहेत आणि भक्ष्यांची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याच्यावर आघात होत आहे. आलं लक्षात. नंतर मासे पकडणाऱ्या जाळ्यात सापडत आहेत. आता या ठिकाणी हे झालं शिकारी. हे मानवनिर्मित कृत्य आहे. लक्षात. तर त्याच्यामध्ये ते सापडत आहेत. आता जहाजांच्या ध्वनी पातळीमुळे मी मागेच बोललो तुम्हाला, साऊंड वेव्हचा सुद्धा त्याच्यावर परिणाम होतो आहे. ओके. आता या ठिकाणी पर्यावरणाचा अभ्यास करताना ध्वनी प्रदूषण हे नक्कीच तुम्ही वाचून घ्या, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. लक्षात. आता द युनिक अकॅडमीचं इंद्रजित यादव सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ते वाचा. लक्षात. त्या पुस्तकामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणविषयी खूप चांगली माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ते पुस्तक मिळालं तर नक्की वाचा. ओके. ह्या ध्वनी पातळीमुळे जर बघितलं डॉल्फिनची हालचाल करण्याची व भक्ष्य शोधण्याची जी क्षमता आहे बाधित होण्याची शक्यता असते. ओके. आता नॅशनल 1 दरम्यान जीवांच्या संरक्षणार्थ योजण्यात आलेले उपाय. आता बघा, नॅशनल 1 आपल्याला म्हणजे नॅशनल 1बद्दल आपली चर्चा पण करायची आहे. लक्षात. त्याचा विकास पण करायचा आहे. परंतु विकासाबरोबर या ठिकाणी तिथले जे अधिवास आहे लक्षात, त्या क्षेत्रांचं नुकसान होऊ नये याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेला आहे. आता जलजीवांचा अधिवास असणाऱ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रजनन आणि विणीचा लक्षात, हा प्रजनन काळ जो आहे, विणीचा कालखंड जो आहे लक्षात, मग गाळ उपसण्याच्या कार्यक्रमास प्रतिबंध असणार आहे. हा पहिला पॉईंट आहे. बरोबर. आता दुसरा पॉईंट जर बघितलं, या आदिवास क्षेत्रामध्ये जहाजांचा वेग 5 किलोमीटर प्रतिसाद, आत्ताच आपण मागे चर्चा केली. या मार्गांमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक जहाजांना ध्वनी कमी करणारी उपकरणे बसवण्यात येणार आहेत. कारण त्या ध्वनी प्रदूषणामुळे तिथल्या या ठिकाणी प्राण्यांवर त्याचा आघात होऊ नये. बरोबर. हा मेन उद्देश आहे. आणि तेल, विषारी पदार्थ आणि इतर तत्सम पदार्थ पाण्यामध्ये सोडण्यात येणार नाहीत. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे आपल्याला कदाचित परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. म्हणजे नॅशनल 1 जे आहे त्याच्या दरम्यान जलजीवांच्या संरक्षणार्थ खालीलपैकी कोणत्या योजना किंवा उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. बरोबर. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. आता राष्ट्रीय जलमार्ग 1 वरील पहिल्या टर्मिनलचे अनावरण जे आहे भारतात सर्वसमावेशक वाटचालीतील महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारतात एकूण GDP पैकी 18% खर्च हा वाहतुकीवर होत असतो. बरोबर. आता ट्रान्सपोर्टेशन खूप जास्त वाढलेलं आहे. बरोबर. शिवाय रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतुकीमुळे विषारी पदार्थांचे उत्सर्जन होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे आणि होत आहे. शिवाय अपघातामुळे मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बरोबर.
मग ह्या सगळ्या गोष्टींवर जर या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जलमार्ग हा खूप सोयीस्कर मार्ग आहे. ओके. आणि पर्यावरणाने जलमार्ग हा पर्यावरण स्नेही घटक आहे. अर्थात डॉल्फिन आणि कासवाच्या अधिवास क्षेत्रांमध्ये योग्य त्या घटकांची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण या ठिकाणी जरी तो जलमार्ग योग्य आहे तरी देखील तिथले जे प्राणी आहेत त्यांची हानी व्हायला नको. कारण त्यांनाही आपलं म्हणजे हे करत असताना त्यांचंही संगोपन करणं हे आपलं काम आहे. बरोबर. मग ह्या जलमार्गामुळे नदीचा प्रवाह कायम चालू राहणार असल्यामुळे जलजीवांसाठी ही गोष्ट सकारात्मक आहे. शिवाय नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील वाहतूक सुकर होणार आहे. बरोबर. त्या निमित्ताने नवीन उद्योगधंदे आणि रोजगार उपलब्ध होतील. आता जर बघितलं एखाद्या ठिकाणी जर सांगायचं झालं, जर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर गुंतवणूक चांगली केली आणि पायाभूत सुविधा जर भक्कम झाल्या तर साहजिकच त्या ठिकाणी उद्योग क्षेत्राचा विकाससुद्धा होत असतो. आपण याच्यावर बरेच सारे उदाहरणं आपण बघू शकतो. आता समजा एक्झाम्पल ऑफ मुंबई आणि एक्झाम्पल ऑफ नागपूर. आता नागपूरपेक्षा मुंबईचा जास्त विकास कशामुळे झालेला आहे? कारण की या ठिकाणी नागपूर जर बघितलं लँडलॉक आहे. आलं लक्षात? त्याला समुद्रकिनारा नाही आहे आणि मुंबईला समुद्रकिनारा आहे. म्हणून उद्योग क्षेत्राचा विकास होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जे पार्ट आहे तो आहे ट्रान्सपोर्टेशन. म्हणून या ठिकाणी जलमार्ग हा जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो जलमार्ग आहे तो मुंबईला लाभलेला आहे, तो नागपूरला लाभलेला नाही. म्हणून नागपूरमध्ये पाहिजे तो विकास झालेला दिसून येत नाही तुलनात्मक मुंबई इतका. मुंबईचा विकास होण्यामागचं कारण एकच आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर आणि समुद्रकिनारा. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला जर उद्योग क्षेत्राचा विकास करायचा असेल तर ह्या जलमार्गाचा फार मोठा हातभार लागू शकतो. मग या जलमार्गामुळे नदीचा प्रवाह कायम चालू राहणार असल्यामुळे जलजीवांसाठी ही गोष्ट सकारात्मक आहे. बरोबर. त्याच्यानंतर नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर वाहतूक सुकर होणार आहे. त्या निमित्ताने नवीन उद्योगधंदे आणि रोजगार उपलब्ध होतील व पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या लक्षात मग युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आलं लक्षात म्हणण्यानुसार वाहतूक आणि दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वसमावेशक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. असे असले तरी या मार्गातून प्रवास करणाऱ्या जहाजांची रहदारी नियंत्रित करणे, नंतर अपघात टाळण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, जहाजांच्या सुरळीत वाहतुकीसाठी नदी पात्राची 3 फूट खोली सर्व मार्गांवर प्रस्थापित करून ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करणे, जलजीवांचे अधिवास संरक्षित करून ठेवणे यांसारखे महत्त्वाचे घटक लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करणे हे केंद्र सरकार समोरील आव्हान असणार आहे. बरोबर. आता ह्या जलमार्गाचं महत्त्व जर सांगायचं झालं, आत्ताच मागे मी चर्चासुद्धा केली. आता 1 टन माल 1 किलोमीटर वाहतूक करण्यासाठी विविध मार्गांचा वापर. आता 1 किलोमीटर अंतरासाठी 1 टन माल वाहतूक करण्यासाठी लागणारा खर्च रुपये. आता रस्त्याने जर बघितलं तर या ठिकाणी जो खर्च आहे आलं लक्षात 2.28, तो रेल्वेने 1.41, जलमार्गाने 1.91. आता पर्यावरणदृष्ट्या हितकारक काय? 1 लिटर इंधनामागे किती माल वाहून नेला जातो? तर 1 लिटर इंधनामागे जर बघितलं रस्तेमार्गाने 24 टन माल वाहून नेला जातो आणि 1 लिटर इंधनामागे रेल्वेमार्गाने 85 टन माल वाहून नेला जातो. आणि तेच जर बघितलं 1 लिटर इंधनामागे जलमार्गाच्या द्वारे जर विचार केला तर 105 टन माल वाहून नेला जातो. म्हणजे 1 लिटर 24 कुठे आहे आणि 105 कुठे आहे. म्हणजे याचा अर्थ रस्ते मार्गाने जर बघितलं फक्त 24च टन माल वाहून नेला जातो, पण प्रदूषण भयंकर होत आहे. म्हणजे पर्यावरणाचा असमतोल साधला जातो आहे. म्हणून 1 लिटर इंधनाच्या मागे जर बघितलं, जर जलमार्गाने 105 टन जर माल वाहून नेत असेल म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 5 पटीने जास्त माल वाहून नेला जातो आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पर्यावरणाचा जलमार्गाने समतोल साधला जातो आहे. आलं लक्षात. आणि तोच जर बघितलं या ठिकाणी रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने असमतोल साधला जातो आहे. म्हणून पर्यावरणदृष्ट्या सुद्धा हे जलमार्ग फार महत्त्वाचे आहेत. मग आता इंडिया ॲज अ लार्ज नेटवर्क ऑफ वॉटर बॉडीज इन द फॉर्म ऑफ रिव्हर, लेक्स, कॅनल अँड बॅकवॉटर्स. दिस लॉंग waterway are the provides a good mode transfer across the cities as well as town. Like आता जर बघितलं या ठिकाणी बॅकवॉटर ऑफ केरला कॅनल इन गुजरात अँड फ्यू waterway इन गोवा, वेस्ट बंगाल अँड आसाम स्टील दिस इनलँड वॉटरवेज. आलं लक्षात. आता इनलँड वॉटरवेजबद्दल जर सांगायचं झालं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे
की बेटर वॉटरवे ट्रान्सपोर्टेशन इन इंडिया. आता आपण जो काही सुरुवातीला मी तुम्हाला जे म्हटलं नॅशनल वॉटरवेज जे आहेत, मग नॅशनल वॉटरवेजमध्ये जर बघितलं म्हणजे राष्ट्रीय जलमार्ग जे आहेत, आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये एकूण 6 नॅशनल वॉटरवेज आहेत. मग त्याच्याविषयी आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आता हा नॅशनल वॉटरवे जो आहे हा 1 नंबरचा आहे. मॅपच्या द्वारे तुम्हाला तो पाहायला मिळतो आहे. म्हणजे हे नॅशनल वॉटरवेचा मॅपसुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही तो त्या ठिकाणी तयार करून घेतला पाहिजे. आता प्रयागराज अलाहाबाद ते हल्दिया गंगा भगीरथ आहे. म्हणजे प्रयागराज ते हल्दिया असा हा मार्ग आहे, आलं लक्षात. मग प्रयागराज ते हल्दिया हा मार्ग आहे. आता प्रयागराज म्हणजेच काय, अलाहाबादचं नवीन नाव काय, प्रयागराज, बरोबर. मग मग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये नॅशनल वॉटरवे 1 आलं विल स्टार्ट फ्रॉम द अलाहाबाद टू हल्दिया विथ अँड डिस्टन्स 1620. आता जर बघितलं 1620 किलोमीटर्स हा जो आहे नॅशनल हायवेचं म्हणजे एवढ्या किलोमीटर तो मार्ग आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी कोण येतं, गंगा भगीरथी उबळी नदींवर, आलं लक्षात, हा मार्ग आहे. मग हे सुद्धा महत्त्वाचं आहे, बरोबर. मग एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लॉंगेस्ट नॅशनल वॉटरवे इन इंडिया, मग इंडियामधला जर बघितला सगळ्यात लांबीचा जो वॉटरवे आहे तर तो आहे नॅशनल वॉटरवे 1, आलं लक्षात. मग त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मग या ठिकाणी तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे, प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा इनलँड नॅशनल वॉटरवे जो आहे, आलं लक्षात, तर तो आहे नॅशनल वॉटरवे 1, आलं, प्रयागराज ते हल्दिया 1620 किलोमीटर. आणि कोणकोणत्या नद्या आहेत, गंगा भगीरथी उबळी या नद्या आहेत, ओके. त्याच्यानंतर नॅशनल वॉटरवे जे 2 आहे, आलं, ब्रह्मपुत्रा रिव्हर नॅशनल वॉटरवे नंबर 2, ओके. मग ह्या ठिकाणी सादिया जे आहे, आलं, बांगलादेश सीमा, आलं, ते दुबरी आसाम ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, बरोबर. मग हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, बरोबर. आता हा मॅपसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. असे मॅप आपण तयार करून घेतले पाहिजे, ओके. त्याची स्वतंत्र एक फाईल तयार केली पाहिजे. मग नॅशनल वॉटरवे 2 आलं विल ट्रेस ऑन ब्रह्मपुत्रा रिव्हर, आलं, मग सादिया तो दुबरी, हे मी तुम्हाला सांगितलं, ओके. आता त्याचं जर बघितलं 851 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे हा ब्रह्मपुत्रा रिव्हरवर आहे, सादिया ते दुबरी आसाम, ओके. आणि त्याच्यामध्ये एकूण लांबी किती आहे, 891 किलोमीटर आहे, बरोबर. नॅशनल वॉटरवे 3 नंबरचा आहे. आता नॅशनल वॉटरवे 3 नंबरचा जो आहे, बरोबर, मग त्याच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. नॅशनल वॉटरवे 3 नंबर, ओके. आता नॅशनल वॉटरवे 3 नंबर जो आहे तर याच्यामध्ये चंपाकारा आणि उद्योग मंडळ, आलं लक्षात, कॅनल सहित कोल्लम ते कोट्टपुरम, आलं, कोट्टपुरम केरळ पश्चिम तट कॅनल आहे हा, आलं लक्षात. आणि हा 205 किलोमीटरचा आहे. म्हणजे हे वेस्ट कोस्टल कॅनल आहे, बरोबर. इज इंडिया फर्स्ट वॉटरवे, बरोबर. त्याच्यामध्ये जर बघितलं त्याची लांबी किती आहे तर 205 आहे. नॅशनल वॉटरवे जे आहे तो 3 नंबरचा 205 किलोमीटर. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तो आहे वेस्ट कोस्ट कॅनल, आलं लक्षात. या ठिकाणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे, वेस्ट कोस्ट कॅनल आहे हे तो कोणता, नॅशनल हायवे 3. आणि डिस्टन्स किती आहे, म्हणजे साधारण अंतर किती किलोमीटरचा आहे तो, 205 किलोमीटरचा. हे महत्त्वाचं आहे, ओके. त्याच्यानंतर जर बघितलं नॅशनल वॉटरवे 4 नंबरचा. आता नॅशनल वॉटरवे जो 4 नंबरचा आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. आता त्याचं जर बघितलं तर हा मॅप आपल्याला पाहायला मिळतो आहे, ओके. हा नॅशनल हायवे कितवा आहे, 4, आलं. नॅशनल वॉटरवे, नॅशनल हायवे नाही, सॉरी, तर नॅशनल वॉटरवे. मग त्याच्याबद्दल आपण हा नकाशा तयार करणं महत्त्वाचं आहे, बरोबर. मग नॅशनल वॉटरवे जो आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर काकीनाडा. आता काकीनाडा हे कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे, बरोबर. मग पद्दुचेरी आणि काळुवेली टँक, आलं, हे महत्त्वाचं आहे. मग काकीनाडा टू पद्दुचेरी कॅनल, आलं. मग त्याच्यानंतर जर सांगायचं तर भद्रचलम तेलंगणा, आलं. आता भद्रचलम तेलंगणा आणि त्या भद्रचलम तेलंगणात राजामुंद्री आंध्र प्रदेश गोदावरी नदी, बरोबर. त्याच्यानंतर गल्लागली
गल्लागल्ली कर्नाटक ते वजीराबाद, विजयवाडा आंध्र प्रदेश, कृष्णा नदी, बरोबर. मग हे सगळं त्या नॅशनल वॉटरवे जो आहे 4 नंबर येत असतो, 4थमध्ये येत असतो. गोदावरी आणि कृष्णा रिव्हर हे त्याच्यातलं प्रमुख पार्ट आहे, लक्षात. मग त्याच्याविषयी माहिती घेत असताना हा जर बघितलं, हा सेकंड लार्जेस्ट आहे, लक्षात. आता सेकंड लॉंगेस्ट वॉटरवे ऑफ इंडिया, टोटल लेंथ जर बघितले तर 1095 किलोमीटर आहे. आंध्र प्रदेश अँड तमिळनाडू यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आहे, बरोबर. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओके. मग पुदुचेरी, ओके. मग ह्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. नॅशनल वॉटरवे 4th नंबरचा, बरोबर. आणि नॅशनल वॉटरवे 5th नंबर. आता नॅशनल वॉटरवे 5th नंबर जो आहे, ओके. मग नॅशनल वॉटरवे 5th नंबर हा कोणत्या ईस्ट कोस्टल लाईन्सवरचा आहे, लक्षात. मग याचा हा मॅप आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतो, ओके. मग नॅशनल वॉटरवे 5th जो आहे, ओके. मग तो कनेक्ट कसा आहे, ओरिसा टू वेस्ट बंगाल आहे. तो कनेक्ट कसा झालेला आहे, ओरिसा टू वेस्ट बंगाल, ओके. म्हणजे उत्कल कोस्टल टू बांगा कोस्टल, ओके. आणि ट्रेसॉन हा जो आहे बरामनी रिव्हर, ईस्ट कोस्ट कॅनल, मथाई, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे. मग महानदी रिव्हर, डेल्टा, महानदी रिव्हर डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश, एकूण किती 623 किलोमीटर, लक्षात. मग ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्या आकडेवाऱ्या वगैरे हे जे आहेत गावं, मग त्याच्यामध्ये जर बघितलं, तालसेर कृष्णा नदी असेल ओडिसा, नंतर ते धम्मा, म्हणजे तालसेर कृष्णा नदी ते धम्मा, धम्मा हे ओडिसामध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर ईस्ट कोस्ट कालव्याचे गेवंकली, पश्चिम बंगाल ते चारभाटिया ओडिसा, ओके. मग चारभाटिया ओडिसा ते धम्मा ओडिसा, मथाई आणि महानदीचा संगम, म्हणजे याच्याबद्दल वाचन करून ठेवा. आणि साधारणतः हा 623 किलोमीटरचा आहे, ओके. मग याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नॅशनल वॉटरवे 6, ओके. मग नॅशनल वॉटरवे 6 जे आहे, मग रिव्हर बराक, मग हा मॅप तुम्हाला पाहायला मिळतो आहे. मग नॅशनल वॉटरवे 6 हा जो प्रपोज वॉटरवे आसाम स्टेट अँड विल कनेक्ट लखीमपूर टू बांगा इन रिव्हर, बराक, 121 किलोमीटर लॉंग आहे हा वॉटरवे. किती 121 किलोमीटर लॉंग आहे, मग ह्या ठिकाणी जर बघितलं, मग सिलचर टू मिझोराम स्टेट, ओके. मग हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग आपण नॅशनल वॉटरवे जे आहेत, ओके, ते जे आहेत टोटल 6, त्यांच्याबद्दल ही माहिती आपण बघितली. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी माहिती होती ती म्हणजे जलमार्ग विकास प्रोजेक्टविषयी आपण बघितली, ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.